भारताचे 54.6% कामगार कृषी आणि त्यांच्याशी संबंधित कामाशी जोडलेले आहेत. भारताची 42.4% जमिनीत शेती होते. जगातील एकूण क्षेत्रफळाच्या 2 ते 3% भाग भारताचा आहे, ज्यात जगाच्या लोकसंख्येच्या 17.7% लोक राहतात. खाने के तेल का आयात हो, दाल का आयात हो, मछली के चारे का आयात हो, फूड सेक्टर में प्रोसेस और अन्य उत्पादों का आयात हो, इस पर हम हर वर्ष 2 से 2.5 लाख करोड़ रुपया हम खर्च करते हैं, जो पैसा विदेश जाता है. यानी ये पैसा विदेश भेजना पड़ता है. ये भारत जैसे अन्न प्रधान देश के लिए क्या सही बात है क्या? इतने बड़े होनहार सहकारी क्षेत्र का नेतृत्व मेरे सामने बैठा है, तो मैं स्वाभाविक रूप से आपसे अपेक्षा करता हूं कि हमें क्रांति की दिशा में जाना पड़ेगा. एवढी मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशाची खाद्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उत्पादन वाढवण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांची शेतीची जमीन तर वाढवली जाऊ शकत नाही, पण त्यावर उगवणारे उत्पादन वाढवता येऊ शकते आणि या वाढणाऱ्या उत्पादनाने शेतकऱ्यांची मिळकत सुद्धा वाढेल. पिकाची गुणवत्ता आणि अधिक उत्पादन अनेक कारणांवर अवलंबून असते, पण बियाणे त्याचे मूळ आहे. चांगले बियाणे तर चांगले पीक. आज सर्व शेतकऱ्यांना उन्नत बियाणे मिळू शकत नाही. पिकाच्या एकूण उत्पादनात उन्नत बियाणांचे प्रत्यक्ष योगदान साधारण 15 ते 20% आहे, ज्यास इतर निविष्ठांच्या कुशल प्रबंधनाने 45% वाढवले जाऊ शकते. या कमतरतेला पूर्ण करण्यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तसेच माननीय गृह आणि सहकारिता मंत्री श्री अमित शहा यांच्या कुशल मार्गदर्शनात सहकारिता मंत्रालयाने भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड तयार केली आहे. इफ्को, क्रुप्को, नेफेड, NDDB आणि NCDC ने मिळून भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेडची स्थापना केली आहे. बीज व्यवसायात अभिरुची ठेवणाऱ्या प्राथमिक ते राष्ट्रीय स्तरावरील सर्व सहकारी समित्या त्याचे सदस्य बनू शकतात. भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड आपल्या सदस्यांना गुणवत्ता असलेल्या बियाणांचे उत्पादन, प्रक्रिया करणे, वितरण आणि या कामांशी संबंधित इतर सुविधा प्रदान करेल. भारतीय कृषी संशोधन परिषद सुद्धा या समितीला टेक्निकल सहयोग देईल. सरकारची इतर मंत्रालय, संस्था आणि प्रमुख सहकारी समित्यांच्याकडूनही या समितीला सहयोग मिळेल. भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड राष्ट्रीय पातळीवर एका मोठ्या ब्रँड नावाच्या अंतर्गत उन्नत बीजांचे उत्पादन आणि वितरणाचे काम करेल. या प्रक्रियेशी संबंधित सर्व कार्ये जसे खरेदी, साठा करणे, प्रक्रिया विपणन, ब्रँडिंग, लेबलिंग, पॅकेजिंग, प्रमाणन आणि शोध तसेच विकास इत्यादीमध्ये ही समिती आपल्या सदस्यांना मार्गदर्शन आणि सहयोग करेल. सहकारी बियाणे उत्पादकांनी जे काही बियाणे उत्पादित केले आहे ते विद्यमान बाजारापेक्षा पॅक्सद्वारे चांगल्या दराने खरेदी केले जाईल. छोटे किसान बीज की खेती नहीं कर सकते थे. सीड्स का डेवलपमेंट करना है तो बड़ी कंपनियां इनको मौका नहीं देती. जिनके पास 15 एकड़, 20 एकड़, 15 हेक्टर, 30 हेक्टर भूमि है उसी को देते थे. अब आपके पास सिर्फ 2.5 बीघा मतलब 1.25 एकड़ भूमि है तो आप बीज का प्रोडक्शन कर सकते हो. ये मल्टी स्टेट सीड्स कोऑपरेटिव आपका बीज ले लेगी, आपको बीज बनाने का सर्टिफिकेशन भी करेगी और आपके बीज को वो अपने ब्रांड के साथ भारत के और विश्व के बाजार में भी बेचेगी, जिससे किसान ज्यादा प्रोडक्टिव क्रॉप अपने खेत के अंदर कर पाएगा. भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेडच्या प्रयत्नाने फक्त भारतीयांच्या गरजाच पूर्ण होणार नाही, तर शेतकऱ्यांच्या कमाईत सुद्धा वाढ होईल. रोजगार वाढतील आणि सहकारातून समृद्धीची परिकल्पना सुद्धा साकार होईल. भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेडचा सदस्य होण्यासाठी खाली दिलेल्या ईमेलवर संपर्क करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा www.cooperation.gov.in